तू तू पण येरवडा जेलमध्ये गेला होतास 1.5-2 वर्ष वगैरे. वरती लिहिलं असं की अरे खानदानी कलर रे मी दिसायला काळा. कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा, फुकटची फुगी रिबन कर भाऊ, तुझं पत्र्याचं घर आणि लाकडाचं माळा. सकाळी 7 वाजता 6 वाजता उठवतात, 7 वाजता राष्ट्रगीत असतं, थांबावं लागतं सगळ्यांना. 7ला ओपनिंग होते, बाहेर सोडतात. 8 वाजेपर्यंत नाश्ता वगैरे येतो. त्या 1 तासामध्ये आपण आंघोळ वगैरे करून घ्यायची. आंघोळ काय असेल ते सगळं आपलं आवरून घ्यायचं. नाश्ता असतो. म्हणजे म्हणू शकतो ना आजपर्यंत येरवडा जेल बद्दल सांगितलं नाही, खूप कमी लोकांनी सांगितले असे. अरे भाऊ काय विषय, येरवड्याबद्दल कोणच खरं सांगणार नाही. मी काय सांगतोय, मी लय मोठे मोठे भाई बघितले काय करतात. सगळ्यांमध्ये शिव्या आई बहिणींवर वगैरे वगैरे. तर तुला वाटतं का असं की आपण कुठेतरी चुकतोय काय, म्हणजे आपण हे नाही केलं पाहिजे, वाटतं का असं? तुझे पण आहे का कोणाबरोबर भांडण माझे कोणावर नाही ऍक्च्युली, सगळे आम्ही मित्रच आहेत. पण असे असतात ते एखादे काही किडे ते बोट घालणार आहे. एखादे कोण आहेत म्हणजे एखादे किडे? आता सायको आहे, सायकोने मला मध्ये त्याला कोणीतरी सांगितलं माझ्याबद्दल काय गोष्टी की एम तुला मागं नाव ठेवतो, तुला शिव्या देतो वगैरे वगैरे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. आणि परत एकदा आपल्या सोबत अजून एक रॅपर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल रिअल स्वागत आहे तुझं एबी इंटरव्ह्यूज मध्ये. मी रॅपर स्वतः वैयक्तिक, तुम्ही माझे गाणे तर ऐकलेच असणार आहेत. भाऊने इन्व्हाइट केल्याबद्दल मी भाऊचं अभिनंदन करतो किंवा आभारी आहे. सो काय सांगशील, म्हणजे तुझं खरं नाव काय? रिअल तर तुझं मला वाटतंय नाव असतं प्रत्येक रॅपरचं, MC किंवा असं काय, मग तू असं रिअल आणि तुझं खरं नाव काय? माझं खरं नाव ऍक्च्युली महेश मोरे आहे. त्याचं कट करून मी केलं आणि सगळे MC माईक कंट्रोलर वगैरे टाकतात. त्याच्यामुळे मी म्हणलं जरा वेगळं काहीतरी करावं, त्यामुळे मी रिअल टाकलं. आणि मी स्लम एरियामध्ये राहतो, झोपडपट्ट्यामध्ये. त्यामुळं पहिलं नाव माझं ऑफिशियल होतं. तर ऑफिशियलची स्पेलिंगच कोणाला येत नव्हती वस्तीमध्ये. त्यामुळे मी काय केलं, ते कट करून रिअल केलं. ती सोपी स्पेलिंग जात होती सर्च करताना. त्यामुळे मी रिअल करून टाकलं. म्हणजे ते सर्चला सोपं जातं ना पब्लिकला. सो याच्यामध्ये एक मला तुझं गाणं खूप आठवतं, म्हणजे ते वैयक्तिक वालं जे गाणं होतं, जे अराउंड 6 मिलियन व्ह्यूज त्याच्यावर आहेत युट्यूबवर, जे खानदानी कलर आहे मी दिसायला काळा. त्या गाण्याचं स्टोरी सांग मला, नेमकं कसं सुचलं ते गाणं? ते काय करत होते, आता वस्तीमध्ये ट्रोल करतात नाही का, म्हणजे अरे हा काळ आहे, हा काळ आहे. आणि मी म्हटलं की यार म्हणजे भरपूर ट्रोलिंग चालू आहे, काळा काळा आहे बोलत. आणि मला पण 2-3 मी इव्हेंटला वगैरे जात होतो, तर तेव्हा म्हणजे पब्लिक असायची मागं, बॅकग्राऊंड वगैरे बॉडीगार्ड वगैरे असायचे. तर म्हणायचे हा काय काळ आहे, हा काय म्हणजे कुठल्या हिशोबाने हा सेलिब्रिटी वाटतो असं. तर मी म्हणलं राव ह्याच्यावरती एक काहीतरी केलं पाहिजे. मी ऐकलंय, मला एक बोललं की अरे हा कसलं काळ आहे हा म्हणून. मी म्हणलं आता ह्याच्यावरतीच काहीतरी केलं पाहिजे की पब्लिकने त्या गोष्टीला उचलून पकडलं पाहिजे. मग त्या गोष्टीवरती मी ते लाईन उचलून पकडल्या आणि त्याच्यावरती लिहिलं असं की अरे खानदानी कलर रे मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा, फुकटची फुगी रिबन कर भाऊ, तुझं पत्र्याचं घर आहे आणि लाकडाचा माळा. आणि तेच कडवं ट्रेंडिंगला पडलं इंस्टाग्रामला. आणि त्याचे भरभरून रील्स आले, भरपूर व्हायरल झालं. 6 मिलियनला आता ते सॉन्ग. त्यानंतर अजून एक सॉन्ग येते, म्हणजे ते तू कोलॅब केलं होतं सायको बरोबर, MC सायको बरोबर. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे सायको माझा मित्र आहे, चांगला होमी आहे. म्हणजे ते सॉन्ग असं ठरवून नव्हतं, आम्ही अचानक म्हटलं चला कोलॅबरेशन करूयात, सगळ्याच कोलॅबरेशन करतात. तर बसलो आम्ही एकदा, म्हटलं चला आपण करूयात काहीतरी वेगळं. सगळ्यांचे कॉलब येत होते किंवा सगळ्यांचे ट्रेंडच चालू होता कॉलेजचा. तर म्हटलं चला आम्ही पण एक करावं. तो असंच आम्ही टाइमपास मध्ये गेला, टाइमपास मध्ये सोडला आणि तो डायरेक्ट व्हायरल. आणि पब्लिकला म्हणजे नवीन शब्द त्याच्यामध्ये दिलेत, जरा धर त्याला पिंजऱ्यात टाकायला लाव, फटके त्याला वाकायला लाव, त्या टाईप नाही का. ते पब्लिकला कॅची, म्हणजे ते शब्द कॅची होते एकदम, ते पब्लिकला आवडले आणि ते पण ट्रेंडिंगला पडले इंस्टाग्रामला. आणि व्हायरल झालं चांगलं ते, त्याच्यावर पण भरपूर रील्स वगैरे झाले. सो याच्यामध्ये एक आपण बघतो की रॅपर्स मध्ये पण बीफ असते, आतमध्ये भांडणं असतात. तुझे पण आहे का कोणाबरोबर भांडण माझे कोणावर नाही ऍक्च्युली, सगळे आम्ही मित्रच आहेत. पण असे असतात ते एखादे काही किडे ते बोट घालणार आहे.
एखादे कोण आहेत ते म्हणजे एखादे किडे म्हणजे कोण? आता सायको आहे, सायकोने मला मध्ये त्याला कोणीतरी सांगितलं माझ्याबद्दल काही गोष्टी की तुला मागं नाव ठेवतो, तुला शिव्या देतो वगैरे वगैरे असं काहीतरी सांगितलं. मी त्याला कॉल केला, त्याने माझे कॉल काय उचलले नाही, फोन रिसिव्ह नाही केले, एक पण नाही. मेसेज टाकले, मेसेजचा रिप्लाय नाही दिला. मग मी म्हणलं यार असं का केलं असल्याने. त्याने माझ्या डायरेक्ट दिस पोस्ट टाकली इंस्टाग्रामला, युट्यूबला नाही टाकली, इंस्टाग्राम टाकली. तर मी ते ऐकलं सगळं. त्याच्यामध्ये असे शब्द होते की माझ्यासोबतच राहून घात केला वगैरे असं तसं. हम्म. आणि असं तर ऍक्च्युली काय नव्हतंच. आता कोणाचं ऐकलं त्याने त्याला पण कळायला पाहिजे त्या त्याला कोणाचं ऐकून आपण आपल्यात असं नाही केलं पाहिजे. मग मी त्याला डिस टाकलंय. आता माझ्या कानावरती आले, त्याचं पण रेकॉर्डिंग झालंय, तो पण सोडलंच लवकरच. त्याने सोडलं की आता काय पुढे बघू कॉन्ट्रोवर्सी काय होती. सो हे सगळं करायला मज्जा येते का म्हणजे काय सांगशील म्हणजे बीफ करायचं म्हणजे काही जण म्हणतात की स्क्रिप्टेड असतं म्हणजे प्रत्येक दोघांचा पण हा. फायदा होतो त्याच्यात व्ह्यूज येतात दोघांना पण कोणाची तरी कॉन्ट्रोवर्सी दाखवायची मुद्दा म्हणून. बरोबर. स्क्रिप्टेड असतील पण आमच्यात असं काही झालेलं नाही. आणि पहिली गोष्ट मी बीफ कोणासोबत काही करत नाही ना, कोणाला डिस पण करत नाही. तो स्वतःहून आला म्हणून मी करतोय. नाहीतर आतापर्यंत लय आले लय गेले, कोणाची आतापर्यंत हिंमत नाही झाली आपल्यापर्यंत यायची आणि मला डिस पण करायचं. कारण मला माहितीये कोणाच्या हँडरेटीवर किती होले, कोणाच्या गांडी खाली किती आणारे मला चांगलं माहितीये. मी 8 वर्ष झालं इंडस्ट्रीमध्ये घासतोय आणि आता मी नाव घेत नाहीत. ह्यांचे जेव्हा युट्यूब चॅनल पण नव्हते तेव्हा माझे टीव्हीला सॉंग आहेत 6 वर्ष आधी, 7-8 वर्ष आधी. आणि माझी लाईन कमर्शियल आहे ऍक्च्युली. पण आता कसं ट्रेंड चालू आहे त्या हिशोबाने म्हटलं आपण पण पब्लिकला जे आवडते ते करावं थोडस पब्लिकला. मग मी एक पहिलं सॉंग केलं अनकमर्शियल, पब्लिकला आवडलं, चांगला प्रतिसाद भेटला, मग मी कंटिन्यू चालू केलं मग ते. ओके. सो ह्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे की तू आता जे चालू केलंस ते म्हणजे रॅपिंगला तू कसं बघतो म्हणजे तुझ्यासाठी रॅप मराठी रॅप म्हणजे कसं एखाद्याच्या भावना किंवा एखाद्याच्या कुठल्या वाईट गोष्टी काय घडतात ते त्याच्यामधून ते एक्सप्लेन करून सांगतात. ते आपल्यासाठीच रॅप हे फक्त आपल्या स्लम एरियासाठीच बनवले असं मी मानतो. कारण ह्याला अजून मान्यता नाहीये कुठल्या गोष्टीला, रॅपिंगला शिवाय पण अजून लिगली नाही झालेले. हे युट्यूब आहे म्हणून युट्यूबवरच चालू आहेत फक्त. कारण आता मी जे कमर्शियल सॉन्ग करतो ते चॅनलला पण लागतात आणि हे जर मी चॅनलला लावू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळं जे काय गोष्टी आपल्यासोबत घडतात, ज्या गोष्टी आपल्या म्हणजे ज्या गोष्टी जे लोक जे आसपासचे लोक काय गोष्टी आपल्याला त्रास देतात, धोका देतात, त्या गोष्टी आपण रॅपमध्ये पब्लिकला सांगतो किंवा त्या गोष्टी सांगून मन हलकं होतंय. त्याच्यामुळं मी तर असं समजतो की एक काय रॅपिंगच्या द्वारे सगळे फिलिंग सांगतात असं समजा की रॅपिंग मधून सगळ्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करतात. सगळ्यांचंच तसंच आहे, माझं एकट्याचं नाही. प्रत्येक रॅपर हा त्याच्यासोबत काय गोष्टी घडल्यात त्या रॅपिंग मधूनच सांगतो. त्याच्यामध्ये हनी सिंग आहे किंवा बादशाह आहे, आपण म्हणू शकतो डिवाइन आहे. हे जर बघितलं आपण रॅपर त्यांच्यात शिव्या किंवा हे कमी आहेत खूप. बरोबर. मग ह्याच्यामध्ये आता तुझ्या गाणे जर वर्सेस बघितले आपण तर सगळ्यांमध्ये शिव्या आई बहिणींवर वगैरे वगैरे. तर तुला वाटतं का असं की आपण कुठेतरी चुकतोय काय म्हणजे आपण हे नाही केलं पाहिजे, वाटतं का असं काय? वाटतं चुकतंय. ह्याच्या नंतरची पिढी किंवा आपलेच समज आपलेच नंतर लेकरं बाळ होणार आहेत आपलं, पण त्यांच्यावरती काय परिणाम होतील ते ऐकून काय म्हणतील. आता परवाच आमचा विषय झाला, माझे फ्रेंड्स होते, मी होतो, आम्ही बसलो होतो. मी असंच मस्करीत बोलता म्हणलो की अरे आपण लोकांना सांगतो शिवे देऊ नको. आता उद्या मला लेकर बाळ होतील लग्न झाल्यावरती, मी त्यांना म्हणलो की बाळा शिवे देऊ नको, शिव्या वाईट असतात. तर माझा पोरगा मला म्हणला पप्पा मला सांगते लाव रे जरा पप्पाचं गाणं असं नको व्हायला, लाव जरा पप्पा किती शिव्या देतात बघू ते मला पण. ते मग त्यांना आपण काय दाबू शकत नाही, काय बोलू शकत नाही. बरोबर. आपणच मी शिव्या देतोय म्हणल्यावर तो काय आपण त्याला बोलू शकत नाही. मला वाटतंय की हे चुकीचं आहे. पण आता पब्लिकला मी कमर्शियल पण गाणे देतो, माझे चांगले गाणे पण आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पण मी गाणं केलंय, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सॉंगला कमी व्ह्यूज गेलेत. मग मी विचार केला की यार चांगल्या सॉंग्सला कमी व्ह्यूज जात आहेत आणि शिव्यांच्या सॉंग्सला जास्त व्ह्यूज जात आहेत. म्हणजे पब्लिकला चांगल्यापेक्षा वाईट ऐकायला आवडायला लागले जास्त. त्याच्यामुळे मी म्हणलं की ते थांब, ठीक आहे आपण बघूयात, जे चालू आहे तेच करूयात तात्पुरतं.
आणि कमर्शियल तर माझी पहिल्यापासून लाईनच आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तू सांगितलं कमर्शियल तू करतोय, कमर्शियल करतोय. म्हणजे जेव्हा फर्स्ट पेमेंट आलं होतं किंवा नाही का एकदम मोठी अमाऊंट आली होती, सो त्यावेळेची फिलिंग काय होती आणि काय सांगशील ते दिवस तू काय कसं सेलिब्रेट केला? ते म्हणजे ते लय लय सॅड स्टोरी आहे ती. माझं पहिलं सॉंग टीव्हीला आलं होतं सॉंग. हम्म. आणि माझी आई म्हणजे आम्ही स्लम एरियामध्ये राहतो. आम्ही फॅमिली घरात बसलो होतो आणि मी असंच मम्मीला सहज बोललो की मम्मी मला पण टीव्हीला यायचं एक दिवशी नाही का, माझी पण लय इच्छा आहे, मला पण ऍक्टर व्हायचंय, मला हिरो बनायचंय. तर मम्मी म्हणली मला की अरे आपले काम नाहीत बा, आपण कुठं काय कुठं, आणि सगळं आपलं रोजचं कमवायचं, रोजचं खायचं, हातावर पोट सगळं. तर मग मी त्या गोष्टीला मला जरा ती गोष्ट लागली की का नाही करू शकत म्हणून मी. तर त्यानंतर मी घरच्यांना न सांगता मी इंडस्ट्रीमध्ये हात घातला आणि मी जॉबला वगैरे जायचो. मी भरपूर जॉब केले, भरपूर काम केले, आता ते लिस्ट पण नाही, भरपूर केले. आणि मी थोडे थोडे पैसे कमवून मी सॉन्ग इंडस्ट्रीमध्ये घुसलो. ओळख झाली माझी एका प्रोडक्शन सोबत. मी सॉन्ग केलं, ते सॉन्ग टीव्हीला लागलं आणि मला शेड्यूल आलं की ह्या टायमिंगला सॉन्ग लागणार आहे म्हणून. आणि हे घरी माझ्या कोणालाच माहित नव्हतं. तर मग मला टायमिंग टेबल सगळा आला. मी माझ्या फॅमिलीला घेऊन टीव्ही समोर बसलो आणि मी त्यांना म्हणलो बसा म्हणलं नाही का, त्यांना सांगितलंच नाही काय विषय काय. मग लावलं, चॅनल होता आपलं संगीत मराठी, लावला, बसलो आणि टाइम आला जवळ. आता तिथं नेक्स्टला दिसायला लागलं नाही का आता ह्याच्यानंतर आपलं सॉन्ग वगैरे. आणि मम्मीला जवळ घेऊन बसलो मी, मम्मीला बस म्हणलो आता गाणं लागणार आहे माझं. मम्मी म्हणली कसलं, तुझं कसलं गाणं? म्हणलं बस म्हणलं तुला आता कळेल, थांब. तर लागलं, चालू झालं सॉन्ग आणि मम्मी माझे डायरेक्ट शॉक झाले बघून. टीव्हीकडे बघायला लागली, माझ्याकडे बघायला लागली, टीव्हीकडे बघायला लागली, माझ्याकडे बघायला लागली. म्हणलं काय? अरे म्हणलं मीच आहे म्हणलं, तर मी केलंय बघ म्हणलं ते सॉन्ग. आणि मम्मीच्या डोळ्यातून आलं पाणी. मम्मी म्हणली कसं काय, तुझा काय संबंध, तू इंडस्ट्री कधी म्हणजे कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, काय संबंध नाही कोणाशी. मग मम्मीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि मग ते म्हणजे माझे पण डोळे भरले. आम्ही मिठी मारले एकमेकांना. म्हणलं की मी चालू केलं म्हणलं आता इथून पुढं. मग तिथून मी ती कमर्शियलची लाईन धरली आणि मला भरपूर पेमेंट आलं त्या सॉन्ग मधून. मग ते पेमेंट मी माझ्या मम्मीकडे दिलं, का तर आपल्याकडून खर्च होतात. मी आपल्याला पहिल्यापासून सवय उत्मत करायची. मी म्हटलं मम्मीकडे ठेवावं, मम्मीला जसं लागेल तसं घ्यावं. मग मम्मी पण खुश. पहिल्यांदा मुलाने पैसे दिलेत, ह्याच्या आधी आपण कधी काही मित्र काय कधी घेतलं नव्हतं. आणि पहिले माझ्या कष्टाची युट्यूबची कमाई होती ती. त्याच्यामुळे मी घरातली लक्ष्मी म्हणजे आई असते पहिली, लग्नानंतर बायको म्हणतात, पहिली लक्ष्मी आई असते म्हणून मी माझ्या आईकडे ते पैसे सोपवले. आणि आई म्हणजे भरलेल्या डोळ्यांनी खुश झाली आणि तिने ठेवून घेतला. तो एक लयच वेगळा क्षण होता. आता मला तो एक्सप्लेनच करता येत नाही. ओके. तू सांगितलं की तू प्रत्येक वेळेस म्हणतो, आता जसं म्हणतोय आपलं जेवढं बोलणं झालं त्यामध्ये तू म्हणतोय की स्लम मध्ये तू राहतोय, स्लम मध्ये. सो मला जसं वाटतं ना की प्रत्येक एरियामध्ये चांगल्या गोष्टी पण असतात, वाईट पण असतात. स्लम असू दे किंवा मग एकदम भारी पॉश एरिया आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये. सो स्लम एरियामध्ये राहण्याचे फायदे काय असतात आणि स्लम एरियामध्ये राहण्याचे नुकसान काय असतात? स्लम एरियाचे फायदे म्हणजे जास्त तर नुकसानच आहेत, फायदे कमी आहेत त्याचे. आणि चांगले आर्टिस्ट हे स्लम एरियातच घडतात. हा एक सगळ्यात मोठा पॉइंट आहे की जे काही आर्टिस्ट आहेत ते स्लम एरिया मधलेच आहेत, पण त्यांच्याकडे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे ते बाहेर पडत नाहीत किंवा ते लोकांसमोर येत नाही. नाहीतर त्यांच्यामध्ये आर्ट हा कुठून कुठून भरलेला असतो आणि स्लम एरियातल्या लोकांचा. आणि स्लम एरियामध्ये म्हणजे कसं, आता मयत वगैरे झाली समजा, कोण एक्सपायर वगैरे झालं, तर स्लम एरियामधली लोक सगळी धावून येतात मदतीला. आणि फ्लॅट वगैरे मध्ये कसं, आता कोण एक्सपायर वगैरे झाले तर शेजारचे लोक दरवाजा उघडून फक्त असा रुमाल लावून बघतील, पण कोण मदतीला येणार नाही. हे एक लय चांगली गोष्ट आहे, एकमेकांच्या मदतीला धावून येतात तिथं स्लम एरियामध्ये. परत मदत करतात कोणत्या गोष्टीला, कोणत्या अडचण कोणाची. आता स्लम एरिया म्हणल्यावर नवरा बायकोंची भांडण असतात किंवा फॅमिली मॅटर असतात, तिथं येतात, एकमेकांना सोडवतात, भांडण तंडण शांत करतात. मग ते त्याच्या घरी त्याच्यामुळं. आणि मित्रता कशी आहे स्लम मध्ये? मित्रता म्हणजे हिटर्स पण आहेत आणि सपोर्ट करणारे पण आहेत. हेटर्स म्हणजे कसं, आता धोका देणारे तर भरपूर आहेत. कारण काही जणांचं कसं असतं, सोबत राहून धोका देतात. सगळ्यात पहिलं तर त्याच्या गांडी खाली किती अंधारे बघतात आणि तोच पॉइंट उचलून धरतात.
आणि दुखते नसवर हात ठेवतात. आणि म्हणजे मित्र कसे, जोपर्यंत समोरच्याकडून फायदा आहे तोपर्यंतच मित्र सोबत असतात. हाय चांगले पण आहेत, पण मित्र असे पण आहेत की जोपर्यंत त्याच्याकडून फायदा आहे तोपर्यंत सोबत असतात. त्याच्याकडून फायदा संपला की सोडून टाकतात त्याची संगत. म्हणजे असे लोक की नवस पूर्ण नाही केला म्हणून देव बदलतात. अरे आपण तर माणसं आहेत राव, आपल्याला तर असेच सोडून टाकतील. बरोबर आहे का चुकीचं आहे हे? बरोबर. नवस पूर्ण नाही झाला म्हणून लोक दुसऱ्या देवाकडे जातात की भाई राव त्यांनी नाही केलं तू तरी कर. आपण तर माणसं आहे असेच. हे तर असे धोका तर भरपूर चालू आहे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, तर लय चालू आहे. सो ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की गाण्यांमध्ये शिव्या असतात वगैरे. सो आता तुझे जे पॅरेंट्स आहेत म्हणजे आई वडील असतील, ते खरंच तुझ्यावर प्राऊड आहेत की तू हे गाणे बनवतो? मी सगळ्यात पहिलं सॉन्ग केलं माझं कॉलनर आहे म्हणून एक सॉन्ग आहे. त्याच्यामध्ये मी शिव्या दिल्यात, 2-3 शिव्या बीप पण केलेत आणि दिलेत पण भरपूर शिव्या. तर माझ्या पप्पांनी ते बघितलं, मला शिव्या दिल्या पप्पांनी. म्हणलं काय फालतूगिरी करतोय तो हे, म्हणजे मला सगळ्यांनी शिव्या दिले. आणि माझी मावशी आहे, माझी मावशी मला सपोर्ट करते. तर माझ्या मावशीने पण ते ऐकून मला लय ओरडली की तू काय करायला लागलाय हे फालतू चाळे असले, शिव्या वगैरे द्यायला लागलाय गाण्यात. कारण ह्यांना हिपहॉप हे रॅपिंग वगैरे त्यांना काय कळतच, त्यांना माहितीच नव्हतं काय. मग ते सॉन्ग माझं व्हायरल झालं. व्हायरल झाल्यानंतर मग पप्पांना कळायला लागलं की अरे पोरगा फेमस व्हायला लागलाय. मला लांबून लांबून लोक वस्तीत भेटायला यायला लागली, माझ्यासोबत सेल्फी घ्यायला लागली. माझ्या फॅमिलीला दिसायला लागलं की अरे पोरगा मोठा व्हायला लागलाय, किंवा त्याची फॅन फॉलोइंग वाढायला लागली. मग त्यांनी त्याच्यानंतर सपोर्ट करायला चालू केला. तर पप्पा पहिलं शिव्या घालत होते मला. जसं जसं सॉंग्स व्हायरल व्हायला लागले मग पप्पा स्वतः लिंक शेअर करत होते सगळ्यांना. ते मग मला प्राऊड फील झालं की ज्यावेळेला पप्पा नव्हते सपोर्ट करत, आता पप्पा पण सपोर्ट करायला लागले. आणि माझी मावशी आहे ती मला शिव्या देते. ती म्हणजे मग आता आपल्या असते फॅमिली मेंबर्स की ते असं आपल्याला बोलता बोलता नाही का शिव्या वगैरे देतात. काय रे, मग माझ्या मावशीने मला एक शिवी दिली होती. ती शिवी मी काय केली, पुढच्या सॉंग मध्ये युज केली. माझी मावशी लागली हसायला. ती म्हणली तुला शिव्या द्यायची का नाही, आता तू सगळे आमच्या बिन शिव्या उचलायला गाण्यात टाकायला लागला उचलून म्हणले. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे सगळे एकत्र यायला लागलो, चांगलं चालू होतं सगळं. आणि मग सपोर्ट करायला लागले सगळे. मग माझी मावशी पण स्टोरेज स्टेटस टाकायला लागली, सगळे एकमेकांना लिंक वगैरे शेअर करायला लागले. पहिले थोडासा निगेटिव्ह सगळा, लोक आजूबाजूचे बोलत होते. मी माझ्या गाण्यात पण बोललोय नाही का, मला वस्तीतल्या बायका मला नावं ठेवतात पण माझी आई गाणं फाडते त्यांचा पदर खोचून वगैरे, असं मी गाण्यात बोललेलो आहे. आणि माझी आई मला कोण नाव ठेवत असेल तर त्यांची भाऊ फाडून टाकते डायरेक्ट, त्यांना शिव्या घालते. माझं पोरग आहे, मी माझं बघत, कोणी येऊन सांगायचं नाही कोणी काय करायचं. त्याच्यामुळे मी माझ्या घरच्यांचं ऐकतो. बाकी मी कोण नाही, कोणाला जवळ पण करत नाही, कोणाशी काय हे पण नाही करत. आई बद्दल काय सांगशील, काय वाटतं? आई म्हणजे भाऊ सगळ्यात आधी तर आपल्या आईच आहे. आणि आईबद्दल काय बोलूया, सगळं सर्वस्व तीच आहे आई. आणि मी खरं तर हे माझ्या आईसाठी सगळं केलंय. माझ्या आईने माझ्यासाठी लय कष्ट केले. मी लहानपणापासून बघत आलोय. माझ्या आईने धुण्या भांड्याच्या कामापासून ते प्रत्येक काम माझ्या जेवढे डोळ्यासमोर केले त्याची आता गिनती पण नाही ना, मी त्याची नोट पण करू शकत नाही. एवढे काम करून कष्ट करून आम्हाला इथपर्यंत आणलंय. तर आता माझं असं म्हणणं की त्यांनी इथपर्यंत आणले तर आपण इथून पुढे त्यांना आपण नेलं पाहिजे. आपण त्यांना आता, त्यांनी आपल्याला बसून खायला घातलं, आता आपण त्यांना बसून खायला घातलं पाहिजे. किंवा त्यांचं कष्ट आणि त्यांचं कष्ट, त्यांनी एवढं कष्ट करून मोठं केलं, आपल्याला ते कष्ट वाया नाही गेले पाहिजे. त्या कष्टाचं फळ मी देणार पाहिजे आणि देणार. ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं एक ड्रीम असते बरोबर, की मला एवढे पैसे कमवायचे, माझं एवढे टार्गेट, फॉर एक्झाम्पल 1 करोड 2 करोड लाईफ मध्ये एवढे पैसे बघायचेत किंवा उडवायचेत वगैरे. तुझं काय स्वप्न आहे का तसं? माझं स्वप्न नाहीये खरं तर. मला हे आवड होती म्हणून मी ते चालू केलं. पैसे कमवायचे म्हणजे पैसे तर माणसाने कमवलेच पाहिजे. आता सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे पैसा आहे. कारण पैसा असेल तरच सगळे जवळ येतात, नाहीतर कोण कोणाचं नाहीये. मग ते आपले रिलेटिव्ह असो, आपले फ्रेंड्स असो, नाही तर कोण पण असो, पैसा असेल तरच सगळे जवळ येतात. आणि पैसा कमवायचं म्हणजे असं काय नाही. मला फक्त आजकाल म्हणजे स्लम एरियामध्ये मी बघतोय, आमच्या झोपडपट्टी एरियामध्ये आजूबाजूचं वातावरण बघतो. प्रत्येकाच्या घरात भांडण तंडण आहे, कुणाचा पप्पा दारू पितात, कुणाचे म्हणजे चालू आहे, काही ना काही मॅटर चालूच आहे. तर माझं असं म्हणणं की भाई मी फक्त मला एवढं कमवायचंय की माझ्या घरच्यांना मी खुश ठेवलं पाहिजे. माझ्या घरात सुख शांती आणि समाधान तर असलं पाहिजे.
बाकी पैसा काय कसं पण कमवतो माणूस. एकदा ट्रॅक वरती लागला पैसा कमवायचे तर आपल्याकडे कितीतरी ऑप्शन्स आहेत. त्याच्यामुळे जास्त असं काय मोठं स्वप्न नाहीये माझं. आणि फक्त वस्तीतून काढून एक चांगल्या घरात न्यावं, तिथं माझ्या आई वडिलांना, माझ्या जेवढे फॅमिली त्यांना सुकून भेटलं, म्हणजे समाधान भेटलं पाहिजे बस. बाकी असं काही लय मोठं स्वप्न नाही. रॅपर्सचे मी ऐकलेत खूप सारे विचित्र लव्ह स्टोरीज असतात. लव्ह स्टोरी भरपूर आहेत माझ्या. आता माझं एक प्रेम गेम म्हणून एक सॉन्ग येते. त्या सॉन्ग मध्ये मी माझी म्हणजे मी एका मुलीवर प्रेम करत होतो. ते नंतर काय काय झालं, काय काय सगळे लफडे आजकाल लव्ह किंवा लव्ह मॅरेज ह्या गोष्टीची परिस्थिती लय वाईट आहे. मुलं फाशी घेतात आहेत. तू ह्या 2 ते 3 वर्षामध्ये ना आकडा काढ, लव्ह मॅरेज मध्ये कोणी आत्महत्या केलेला, कोणी फाशी घेतलेला. सगळ्यात जास्त मुलं आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात जास्त मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. का वाटतं तुला असं की मुलंच आत्महत्या करतात? मुलांनी ऍक्च्युली हे नाही केलं पाहिजे, त्यांनी अभ्यास घेतला पाहिजे. मुली का करत नाही? हे 3 वर्षात आकडा बघतो, मुलीचे आत्महत्या करण्याची संख्या खूप कमी आहे, भरपूर कमी आहे. मुली नाहीच आहे मी तर म्हणतोय. आता कुठंतरी 100 पैकी 1 मुलगी असेल की तिने एखाद्या मुलासाठी फाशी घेतली म्हणून. नाहीतर सगळे मुलं आहेत. आणि मुलं काय आहे, मुलं सिरियस होतात. मुलींकडे ऑप्शन असतात. मुलगा 10 लोकांसमोर रडू शकत नाही. 10 लोकांसमोर मुलगी रडली की ते 10 लोक आहेच तिचे डोळे पुसायला. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शन्स असतात. पण मुलांना हे समजलं पाहिजे की आपण पण कोणाला जीव लावतोय, कोणावर सिरियस व्हायचंय. जेवढं ती मुलगी सोडून जाईल तेवढं आपण सहन करता येईल आपल्याला, तेवढा जीव लावला पाहिजे मुलांनी. भाई माझं एवढं म्हणणं आहे. तुला म्हणायचंय की मुली लवकर मूव्ह ऑन करतात किंवा लवकर मूव्ह ऑन करतात मुली लवकर मूव्ह ऑन का करतात? त्यांचे म्हणजे फ्रेंड्स वगैरे, आणि आमचे म्हणजे फ्रेंड्स मित्रांमध्ये कसं आहे, आपले मित्र कसे एकदम म्हणजे भाई कोण सॅड वगैरे असला, कोण टेन्शन मध्ये असला. आता मी पण कधी कधी टेन्शन मध्ये असतो, माझे मित्र असतात तर चल भाई जाऊन येऊ, चल चाय बन मस्त काय हे ते आम्ही एन्जॉय करतो भाई. आणि मुलींना कसं माहितीये का, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, ते ह्याने सोडलंय का तुला, चल तुला दुसरं लय हाय आपल्याकडे लय जण, चल माझा एक फ्रेंड आहे त्याचा आताच ब्रेकअप झालाय, चल तुझी सेटिंग लावून देते. या गोष्टी लय येत मुलींमध्ये. मुलं आहेत ना, मुलं आपल्याला म्हणजे की नको भाई तू ह्याच्यामधून बाहेर पड असं म्हणतात. पण मुली तशा नाहीत, चल तुझी दुसरीकडे सेटिंग करून देते. सगळ्याच मुली नसतील ना. सगळ्या नाही, मी सगळ्यांना बोलतच नाहीये. पण 100 पैकी 90% मुली अशा आहेत. मी मुलींना नाव ठेवत नाही. मुली आहेत, चांगल्या पण मुली आहेत, खरं प्रेम करणाऱ्या पण मुली आहेत, भरपूर मुली खरं प्रेम करणारे. पण 90% मुलींची संख्या मी आता बघितली. कारण बलात्कारचे केसेस वाढायला लागले. आणि बलात्कारचे केसेस तर असे आहेत की जबरदस्ती, म्हणजे स्वतः त्यांच्यासोबत जातात, स्वतः त्यांच्यासोबत फिजिकली संबंध वगैरे ठेवतात, आणि नंतर ते केस टाकतात की यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. कशावरून? तर आई वडील बोलले म्हणून. आणि आई वडील सांगतात ते. आणि मोस्टली तर भाई अंडर 18च्या मुलींच्या तर मुलांनी नादी लागलाच नाही पाहिजे. ती केस लय डेंजर. पॉस्को 376 पॉस्को तो कलम, म्हणजे 18च्या आतली मुलगी जी आहे त्या मुलीचं काही चालत नाही त्या केसमध्ये. तिच्या आई वडिलांच्या हातात असतं सगळं. तिचे आई वडील म्हणले ह्यांनी केलंय तर केलंय. त्या मुलीचं, ती मुलगी जरी जीव तोडून सांगितलं तिने की नाही ह्यांनी काय नाही केलं, मी स्वतः गेले, मी स्वतः त्याच्यासोबत गेले, किंवा मी स्वतः त्याला बोलून घेतलं, पोलीस किंवा कोण तिचा काय ऐकणार नाही. सगळं तिचे आई वडील जे म्हणतील तसं असतं. प्रत्येकाच्या ना लाईफ मध्ये एक इन्सिक्युरिटी असते, बरोबर? म्हणजे प्रत्येकाला एक भीती असते. काही जणांना त्यांच्या पैशांची भीती असते की एवढं कमवले ते जाईल, काही जणांना पाण्याची भीती असते, काही जणांना खूप वेगळ्या प्रकारची भीती असते. तुझ्या लाईफ मध्ये असे तुला कुठली वाटते भीती? ते नाही भाऊ, आम्ही म्हणजे झोपडपट्टीत मोठं झालंय, लहानसे मोठं भाई. भीती तसला काही प्रकार नाही. सगळ्या स्लम एरियामध्ये सगळे खतरोगे खिलाडीच भाई. तिथं कुठल्या गोष्टीला घाबरत नाहीत. भांडण पण भरपूर होतात, त्यामुळे भांडणाची पण सवय झाली. सगळं डोळ्यासमोरच असतं सगळं. त्याच्यामुळे असं भीती वगैरे काय नाही. भीती एका गोष्टीची आहे की नाही का भाई, वस्तीमध्ये ना म्हणजे आजूबाजूवाले लोक लय डेंजर आहेत भाई वस्तीमध्ये. ते लोक एखाद्याच्या घरात चांगलं चाललं तर ते फोडायला वागतात. तर त्या गोष्टीची लय भीती वाटते की नाही का भाई, आपलं घर नाही तुटलं पाहिजे कोणाच्या. त्या गोष्टीची लय भीती आहे.
की चांगलं चाललेलं हे लोक वाईट करतात. हम्म. त्याच गोष्टीची मला लय भीती आहे, की आजूबाजूची लोक एखाद्याचं चांगलं बघवत नाही किंवा काय. आता कोणाला काळ्या जादूवरती विश्वास असेल नसेल मला माहित नाही, पण तो पण आता लय चालू आहे आणि स्लम एरियामध्ये तो जास्त चालतो. स्लम एरियामध्ये काला जास्त चालतो काळा जादू, लय जास्त. कसं एक्सप्लेन करू? एक्सप्लेन म्हणजे अरे भाई, आता माझ्या घरासमोरच सांगतो मी, लिंबू कापून त्याच्यावर हळद कुंकू विंकू टाकणार, घरासमोर फेकणार. म्हणजे मला तर असं माझ्यावरती काही जाणवलेलं नाहीये, पण मी बघितलं आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो त्या गोष्टीचा. कसं होतं त्रास? काय होतं? कसं होतं म्हणजे अरे त्यांच्या म्हणजे घरात वाईट परिस्थिती येते, त्यांचे खायचे प्यायचे वांदे होतात किंवा कुणाचा ऍक्सिडेंट होतात, काय होतात, भावले बिवले असतात त्यांना टाचण्या बिचण्या, लय मोठी स्टोरी येते. लय लय प्रकारचे असे काळे जादू आहेत. सांग की, म्हणजे आहे आपल्याकडे खूप कोण आहे. केसावर, आपल्या केसावरती पण काळा जादू होतो, कपड्यांवरती होतो आपल्या, परत म्हणजे भरपूर सगळ्याच गोष्टींवरती काळा जादू होतो. आणि या गोष्टींवरती मला विश्वास आहे, कारण मी डोळ्यांनी बघितलंय म्हणून. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे राव ह्या गोष्टी, आणि थांबायलाच पाहिजे. कुणीतरी ह्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. हम्म. पण नाही, मी बघितलंय जो पण ह्याच्यावरती बोलायचं आता त्याला दाबून टाकतात भाई, दाबून टाक. डॉक्टर बाबासाहेबांनी त्याच्यासाठी तर एवढं सगळं करत होते की या गोष्टी नाही केल्या पाहिजे. हम्म. पण आता काय ज्याच्या त्याच्या मान्यानुसार आहे, कोण काही मानतं कोण नाही मानत. तू पण येरवडा जेलमध्ये गेला होतास 1.5-2 वर्ष वगैरे, खरं आहे का? 1.5 वर्ष जेलमध्ये होतो मी. ओके. ते जरा वेगळं कारण होतं, मुलीचाच विषय होता. आता मला सांगायला त्या गोष्टीचा म्हणजे मला सांगायची इच्छा आहे, पण मी जामीनवर असल्यामुळे त्या गोष्टीबद्दल मला सांगता नाही येणार. इच्छा भरपूर आहे, पण ते उगाच आपल्या चॅनलला ऑब्जेक्शन येईल, मला पण त्रास होईल त्या गोष्टी, त्यामुळे मी त्या केस बद्दल नाही सांगू शकत काय. हा, पण माझं एक सॉन्ग येतंय सलाख होके पीछे म्हणून, हिंदी सॉन्ग आहे. त्याच्यामध्ये सत्य परिस्थिती सांगितलेली आहे जेलची. काय जेलमध्ये काय त्रास होतो ना माणसाला, ते मी त्या सॉन्ग मध्ये सांगितलेलं आहे. हम्म. आणि खरं सांगू का, कुठलाच भाई पटेल रुस्तम कोण पण असू दे, कोणाच्या गाणे खाली किती अंधार आहे ना, जेलमध्ये त्यांनी कसे दिवस काढलेत ना भाई, कोण सांगत नाही. पण आता बघतोय आपण की खूप जण जेलमधून बाहेर आल्यावर म्हणतात की मी लय भारी हे केलं, आतमध्ये लय खाल्लं पिल्लं, आणि नाही का म्हणजे माझी तिथं खूप इज्जत आहे वगैरे वगैरे. तर तू पण आता जेलमध्ये जाऊन आलाय, सो काय रियालिटी? खरंच तसं असतं का? रियालिटी खरं सांगू का, पहिले 3 महिने तर लय वाईट दिवस जातात भाऊ जेलमध्ये, कारण मानसिक त्रास असतो. सगळ्यात पहिले तर जेलमध्ये गेल्या गेल्या आपली आई आठवते. का भाई, मी माझं स्वतःच सांगतो, मी जेव्हा जेलमध्ये गेलो ना, जेवणामध्ये मीठ वगैरे नसतं, किंवा मीठ म्हणजे सगळं असतं, पण आपल्याला बाहेर वेगळी सवय असते, आतमध्ये लिमिटेड असते सगळ्या गोष्टी. माणसाला फक्त जिवंत ठेवण्यापुरत्या, आणि जेवढं प्रोटीन भेटेल तेवढंच तिथं आतमध्ये जेलमध्ये भेटतं, आणि आपल्याला बाहेर एक्स्ट्राची सवय असते. तर मी गेलो जेलमध्ये आणि जेवायला दिलं मला पहिल्यांदा. मी पहिला घास उचलला, असा एक घास खाल्ला आणि भाई माझ्या डोळ्यात असं जेवणात पाणी पडत होतं. मी म्हणलं की माझी आई मला जेवण देत होते, एखादा केस जरी जेवणात आला तरी मी असं ताट फेकून देत होतो. एखादा काहीतरी त्याच्यामध्ये दगड वगैरे आला तर मी असं ताट फेकून देत होतो. मग मला तिथं आई आठवली की भाई, त्याच कर्माचे भोग येते. जे आपण घरच्यांना त्रास देतो ते भोग, आणि कर्म आहे भाई, त्याचे भोग कुठं ना कुठं येतात आपल्यापाशी, आणि ते फेड इथंच आहे, आता खालीच आहे भाऊ, वरती काय नाही आता. आणि म्हणजे जेलच्या भरपूर गोष्टी आहेत, आता ते सांगायला बसलो तर मग काय म्हणजे जरा जेव्हा तू आतमध्ये गेलास पहिले 3 महिने जसं सांगतोय तू, सो रुटीन काय असतं तिथलं किंवा काय बाकीच्या गोष्टी? रुटीन म्हणजे कसं, आता सकाळी 6 वाजता उठवतात, 7 वाजता राष्ट्रगीत असतं, थांबावं लागतं सगळ्यांना. 7ला ओपनिंग होते, बाहेर सोडतात. 8 वाजेपर्यंत नाश्ता वगैरे येतो, त्या 1 तासामध्ये आपण आंघोळ वगैरे करून घ्यायची. आंघोळ काय असेल ते सगळं आपलं आवरून घ्यायचं. नाश्ता असतो, नाश्ता येतो, पोहे, उपीट आणि शिरा. ऑप्शन असते? हो, उपीट, पोहे आणि शिरा असतो. 3 म्हणजे- एकत्र? नाही 3 असतात ते, म्हणजे आठवड्यात न कधी पण ते आलटी पलटी होऊन येतात नाही का. आणि संडेला आपलं हे असतं, उपीट असतं, काय म्हणते, पिठलं भाकर असतं. जेवण एवढं काय खास नाही जेलमध्ये, आणि नसावं पण,
माणसाला मानसिक त्रास झाला पाहिजे तिथं. नॉनव्हेज मिळतं का? नॉनव्हेज पण भेटतं आता, महिन्यातून एखाद्या वेळेस नॉनव्हेज असतं, 1-2 वेळा नॉनव्हेज असतं, पण ते मनी ऑर्डर वरती डिपेंड आहे. जर आपले मनी ऑर्डर येत असेल तर त्या मनी ऑर्डर मधून ते कट करतात. किती किती लागतं? समजा नॉनव्हेज मला खायचं जेलमध्ये, किती पैसे लागतात? आता आपल्या बाहेर कसं किंमत आहे तेवढीच किंमत आहे, असं काही हे नाहीये. अच्छा. हा म्हणजे आता 250-300 रुपये किलो बनवलेलं येतं, हम्म. पण ते 1 किलो म्हणजे कमी येतं, ते किती जणांना पुरणार ते. बरोबर. आतमध्ये हांडे असतात, हांड्यामध्ये 7-8 जण 10-12 जण असतात, तर त्याच्यामधले 1-2 जणांचीच मनी ऑर्डर येत असते. तिथं जेलमध्ये ज्याची मनी ऑर्डर येईल तो मोठा भाई समजायचा भाई तिथं. अच्छा. ज्याची मनी ऑर्डर येईल तो भाई तिथला. तर तू जे 1.5 वर्ष होतास, सो तिथं असं कोण होतं ज्याला खूप मनी ऑर्डर यायचे ना? किती मनी ऑर्डर यायचे असे? होते आमचे हंडी मालक होते. 1 महिना मला त्रास झाला, मी त्यांच्या हंडीत होतो. आणि जेलमध्ये असं आहे ना भाऊ, की तिथं आपण जे खातो पितो, ज्या ताटात खातो ते आपण स्वतः धुवावं लागतं. आपले कपडे स्वतःला धुवावं लागतात. म्हणजे आपलं हंडीवाले असतात, त्यांना आपण जेव्हा सांभाळतो तेव्हा ते करतात. पण आता कसं आहे, भाई पटेल भरपूर आहेत आतमध्ये म्हणा, पण माझ्या आई वडिलांनी मला असे संस्कार लावलेत की भाई नाही का, आपले काम त्यांच्याकडून नको करून घ्यायला. त्याच्यामुळे मी जेलमध्ये माझे काम मी स्वतः करत होतो, कारण माझ्यात आहे भाऊ तेवढी ताकद. मी कुठल्या गोष्टीचा गुन्हा केलाय, मी जेलमध्ये गेलोय तर निस्तारायची पण माझी ताकद आहे. म्हणून मी माझे सगळे काम मी स्वतः करत होतो. माझ्या हंडीत पण 2 जण माझ्या हाताखाली कामाला होते. माझे मम्मी पप्पा, माझी फॅमिली सगळी जेवढी आहे, मला मनी ऑर्डर सगळ्या टाइमवर पाठवत होते. मला पैसे सगळे व्यवस्थित होते. त्याच्यामुळे मी पण हंडी बनवली, हंडी मुलं ठेवली कामाला. पण माझ्या पर्सनली ज्या गोष्टी आहेत, जे माझे कपडे, त्या गोष्टींना मी कुणाला काम नाही दिलं. ते मी माझे स्वतः केले. फक्त जेवण वगैरे आणायला वगैरे ते नॉर्मल आहे, त्या मुलांना ठेवलं होतं, बाकी काय. सो जेलमध्ये मारामाऱ्या होतात का? मर्डर इंटरनल मर्डर्स झालेत का तुझ्या 1.5 वर्ष? जेलमध्ये डायरेक्ट कंपनीचे शॉट होतात भाऊ. म्हणजे डायरेक्ट कंपनीचे भांडणं होतात. किरकोळ भांडणं नाही होत. किरकोळ भांडणं केले ना, मग बाहेरचा मार पोलिसांचा काय करतो, असले डेंजर मारतात ना भाई. मग जेलमध्ये 8-8 जण मारतात. कांबळे शॉट म्हणतात, ऐकलं का तू कधी कांबळे शॉट? माहिती. कांबळे शॉट म्हणतात त्याला. ते कांबळ अंगावर टाकून 7-8 जण भाई असे देतात ना, कुठं लागतंय कुठं नाही काय बघत नाहीत. मग डायरेक्ट सुजूनच आला पाहिजे मग तो. का भांडणं केले तर. आणि तिथं असं नाही तू भांडणं केले तर तुला मारणार, मी भांडणं केली तर मला नाही. भांडणं कोणी पण करू दे, दोघांना मारतात. कोणी पण खोड काढू दे, दोघांना मारतात पेटीवर नेऊन. ओके. पेटी म्हणजे मेन पेटी असते, तिथं नाव वगैरे घेऊन आतमध्ये सोडतात कैदी, त्या पेटीवर नेऊन मारतात. म्हणजे सगळ्या पब्लिकनी पण बघितलं पाहिजे कशी शिक्षा देतात नाही का भांडण. त्यामुळं त्याच्यामध्ये अजून एक मी बघितलं की जेलचे मी पण काही पॉडकास्ट केले. सो त्यात एक रूम असते जी पूर्ण अंधार असतो, म्हणजे क्वारंटाईन केलं जातं ना का, असे काही रूम्स असतात. रूम आहे. आता त्या रूमचा एक किस्सा सांगतो मी तुला. मी ते लाईन ऐकवतो, मी त्या गोष्टीवरती लाईन लिहिले होते. ते म्हणजे लय डीप आहेत भाई, नाही का, ते लय डेंजर सिच्युएशन होती ती. माझी मुलाखत आली होती आणि 4 महिन्यानंतर मुलाखत आली आणि माझे फादर आले होते माझ्या मुलाखतला. तर पप्पा मला काय म्हणले की मी फुल म्हणजे ह्याच्यामध्ये होतो नाही का, हॅप्पी होतो मी की आता माझा भाऊ काहीतरी गुड न्यूज येईल वगैरे. त्या हिशोबानेच मुलाखतला जायचो मी की बाबा माझे काहीतरी मला काढतील बाहेर म्हणून. 4 महिन्यानंतर म्हणजे कंटिन्यू आठवड्यातनं मुलाखत होतेच, पण काम ठेवलं होतं. ते लास्ट कामाचे माझा निकाल होता जामीनचा, तर ते आले होते आणि मी फुल एक्साइटेड होतो ऐकायला. तर मी गेलो मुलाखतला आणि पहिलं फोन उचलला आणि म्हणलो काय झालं कामाचं माझं. पप्पाने तिकडून मला डायरेक्ट सदमा दिला, बाळा तुझं काम रिजेक्ट झालंय. भाई माझं डोकंच फिरलं, म्हणजे मी डायरेक्ट ब्लँक. आता काय करू, मी माझ्या अपेक्षाच संपल्या की बाहेर जायचे. आता म्हणलं भाऊ मी इथंच चढून मारणार आहे, संपलं म्हणलं आता आपलं. 4 महिन्यानंतर माझं काम रिजेक्ट होतंय, म्हणजे आता अजून तिथून पुढे 6 महिने लागणार कामाला. पप्पा म्हणला हायकोर्ट मध्ये काम ठेवावं लागणार आहे, इथं काम होत नाहीये. म्हणजे हायकोर्टला गेलं की तिथं टाइम टेबल नसतं, कधी होतंय काय. बरोबर. मग मी अपेक्षा सोडून टाकल्या. मग मी त्यांच्यासोबत कसं तरी चिडचिड करून माझ्या भावाला वगैरे मी किरकिर केली, कालवा केला, भावाला शिव्या वगैरे दिले. मी म्हणलं तुम्ही काय करताय म्हणलं बाहेर, तुम्हाला कळत नाही का म्हणलं, कारण ना म्हणलं माझ्या राहून बघा माझी परिस्थिती काय आहे. मी लय वाईट दिवस म्हणजे मला घरच्यांची लय आठवण येत होती. मला त्रास होता, मानसिक त्रास. आतमध्ये टेन्शन कसलं नाहीये, फक्त फॅमिलीचं लय टेन्शन आहे.
आणि जेलमध्ये ज्याला फॅमिली त्याने नाही जावं भाई. जेलमध्ये कुणी जावं ज्याला कोण विचारणार नाहीये, ज्याच्या नाही का असं मागं पुढं कोण नाहीये काय, त्यांच्यासाठी जेल एक नंबर आहे. पण ज्याच्या मागं फॅमिली आहे, ज्याचे सगळं विचारणारे आहे, त्यांच्यासाठी जेल चांगलं आहे. तर असं झालं, मी तिथनं मुलाखत घेऊन निघलो आणि मला चक्कर यायला लागली भाई, नाही का, माझं डोकं बिक असं घुमायला लागलं. त्यातनं मुलाखतवरनं बाहेर आलो आणि माझ्या बाराकीच्या बाहेर गेट वरती काय झालं, मला चक्कर येऊन पडलो. मी चक्कर येऊन पडलो भाई, आणि मला त्याच्यानंतर काय झालं मला काय माहितीच नाही. चक्कर येऊन पडल्यानंतर तर मी त्याच्यावरती लाईन लिहिले होते भाई, नाही का, खुल गई मेरी आंखें मैंने देखा यहाँ वहाँ, मैं सोच रहा था हूँ आ गया हूँ कहा. बघा, खुल गई मेरी आंखें मैंने देखा यहाँ वहाँ, सोच रहा था मैं आ गया हूँ कहा, कोई नहीं आसपास मुझे लगने लगा डर, दिल बोल रहा मुझे यहाँ फांसी लेके मर. म्हणजे भाई लय डेंजर परिस्थिती होती ती, की आजूबाजूला कोणच नव्हतं आणि भाई मला मरायचं. आता संपलं माझं सगळं, म्हणलं मी माझं काम रिजेक्ट झालंय आता, म्हणलं. मग मी डोळे बंद केले भाई, नाही का, माझे मैं बंद कर दिया आंखें मैंने 2 मिनट के वास्ते, माँ बाप का चेहरा सामने आ रहा दिख रहे मुझे रास्ते, मेरे फैमिली का उस वक्त सामने आ रहा चेहरा, उनके बारे में सोचने लगा बहुत ज्यादा गहरा. अरे तेरी माँ आती भागते जब लगती तुझे ठोकर, बीमार गिरता तू तब वो बन जाती थी नौकर, ये छोटी मोटी बातें तू आज किसे भूला, किसी और का नहीं तू जिले माँ बाप का होकर, तेरे फैमिली के लिए आज तुझे होगा जीना, उनकी खुशी के लिए तुझे थामना होगा सीना, उंगली पकड़ के चलना सिखाया तुझे तेरे बाप ने, और जिंदगी जीना सिखाया तुझे इन हालात ने. भाई मी त्या म्हणजे तिथून बाहेर पडल्यानंतर हे सगळे लिहिले होते आणि मग मी विचार केला भाई की फ्युचर को लाया सामने ने, इतनी वक्त बनती आंख, मी डोळे बंद केले होते ना का तेव्हा, इतनी वक्त बनती आंख वो आंख मैंने खोला, तेरे पीछे तेरे माँ बाप है ये कैसे तू भूला, तेरी फैमिली बाहर कर रही है इंतजार, अरे इतनी जल्दी कैसे क्या तू मान गया हार. ठीक आहे. मग विचार केला भाई मी, आता आपली फॅमिली आहे. मग फ्यूचर को लाया सामने, मुझे फ्यूचर लगा दिखने, लिया हाथों में कलम जेल में गाणे लगा लिखले भाई. मग तिथून पुढे जे मी फॅमिलीचा विचार करून मी गाणे लिहायला चालू झालं. म्हणलं आपल्याला आत्महत्या नाही करायची, आपली फॅमिली बाहेर वाट बघते, आपल्याला त्यांच्यासाठी जागायला लागणार. आणि माझ्या आईच्या लय अपेक्षा आहेत. माझा बारका भाव आहे, मला एक छोटा सक्का भाव आहे, तो पण म्हणजे जरा असा आगावच आहे, भांडतला आहे तो पण. मग म्हणलं भाई मी जर गेलो तर मग यांच्या साईडला कोण नाहीये, म्हणून मी तो आत्महत्येचा विचार काढून टाकला मला. आणि मी म्हणलो आता काहीतरी करून दाखवायचंय. तर मी जेलमध्ये 23 गाणे लिहिले भाई, 23 गाणे लिहिले मी. 16 महिने 18 महिने जेल काढलं मी. तिथं पुस्तक वगैरे अलाउड असतं? हा, वही भेटते, वही पेन, ते पण आपण रिक्वेस्ट करायला लागते की मला वही पेन द्या म्हणून. तर मी रिक्वेस्ट केली, मी म्हणलं सर मी गुन्हेगार नाहीये, माझ्यावरती चुकून केस टाकलेली ही, म्हणलं मला फसवण्यात आलेलं या केसमध्ये, मी आर्टिस्ट आहे सर, माझे गाणे आहेत युट्यूब चॅनलला वगैरे, मी रायटर पण आहे, मला फक्त गाणे लिहायचे सर, मला वही आणि पेन द्या. तर त्यांनी मला परमिशन दिली. मग मी पोलिसांवरती पण गाणं केलं, त्यांना ते ऐकवलं, मी जेलमध्ये आवडलं त्यांना. मग तिथून मला म्हणजे असं म्हणा की चांगल्या सवलती भेटायला लागल्या मला. म्हणजे 4 लोकांबरोबर तिथं ओळख झाली, 4 पोलीस ओळखायला लागले चांगले. आतमध्ये एक स्टेज आहे सगळ्यांचं, म्हणजे स्टेज आहे तिथं अवेलेबल, की कुणाला काय तिथं हे करायचं असेल, कोणाची कला काय सादर करायची असेल तर आतमध्ये स्टेज आहे. हा, तर तिथं कैदी लोक करतात, तिथं कोण गाणे म्हणतं, कोण रॅप बोलतं, कोण काय काय असे आहे बरोबर. आतमध्ये कॅरम खेळायला आहे, भरपूर काय गोष्टी आहेत, पण फक्त मानसिक त्रास लय आतमध्ये फॅमिलीचा. त्यामुळे मग मी काय केलं, मी कोणाच्या आदत मदत नाही, कोणाचा काही संबंध नाही, आपलं मी गाणे लिहिले. मी 23 गाणे लिहिले आणि मी आल्यानंतर आता माझे 5-6 सॉंग रिलीज पण झाले, टीव्हीला पण लागतं ते. मग माझी एक हॅपी एंडिंग पण मी दिली. ते गाण्यात पूर्ण गाणंच येते, ते गाणं मी आता सोडलं लवकर. त्यात लास्टला मी हॅपी एंडिंग केली. माझी गुरुवारची मुलाखत यायची आणि म्हणजे माझा स्वामींवर लय विश्वास आहे. मी स्वामींना लय मानतो. मी आतमध्ये पण भरपूर स्वामींची भक्ती हे केलं, भरपूर मी त्यांचं सगळ्या गोष्टी करत होतो.
पुस्तक वगैरे वाचतो त्यांच्या आतमध्ये. तर त्यामुळे माझा स्वामींवर लय विश्वास आहे. मग मी म्हणायचो मला गुरुवारची मुलाखत घ्या, का तर काहीतरी नाही का भाई Good news येईल, गुड बरोबर. न्यूज. माझी प्रत्येक मुलाखत गुरुवारची यायची, पण 18 महिने काय गुड न्यूज आली नाही. 18 महिन्यानंतर गुड न्यूज आली मला. आणि ते पण आता मी अपेक्षा नव्हती मला, तरी पण मी गेलो मुलाखतला. मग मी त्याच्यावर लाईन लिहिली, गुरुवार की मुलाकात आई सोमवार के दिन. गुरुवारची मुलाकात सोमवारी आली. गुरुवार की मुलाकात आई सोमवार के दिन, मेरा बाप मेरे सामने बन के आया जिन, बोला पूरी हुई विश तेरी हो गई है बेल, जज साहब ने जामीन के लिए भेज दिया मेल. भाई मी असला खुश होतो ना तेव्हा, लय खुश होतो. ती मी हे हॅपी एंडिंग मध्ये गेलो नाही का, मेरे फैमिली की मेहनत उस वक्त रंग लाई, गया लाल गेट के बाहर तो पूरी फैमिली ते आई, वेस्ट गया टाइम और वेस्ट गया पैसा, पर वापस माहौल हुआ घर में पहले जैसा. तिथं माझी हॅपी एंडिंग येते. मी पुढचं जेव्हा माझं गाणं येईल तेव्हा मी सगळे स्टोरी वाईज सगळं व्हिडिओ वाईज दाखवणारच आहे. आता ते गाणं असं आहे की भाई त्याच्या काटे फुटतील आणि ते पूर्ण मी ऐकवणार नाहीये, अशा पद्धतीने मी ते सॉन्ग पण लिहिलंय. त्याच्यामध्ये येरवडा जेल बद्दल जर तू बाहेर व्हिडिओज बघशील, म्हणजे रील्स पण आहेत, खूप सारे पॉडकास्ट आहेत येरवडा जेलवर. सो अशी कुठली गोष्ट आहे जी तू म्हणजे म्हणू शकतो ना आजपर्यंत येरवडा जेल बद्दल सांगितलं नाही, खूप कमी लोकांनी सांगितले, अशी कुठली गोष्ट? अरे भाऊ काय विषय आहे, येरवड्याबद्दल कोणच खरं सांगणार नाही. मी काय सांगतोय, मी लय मोठे मोठे भाई बघितले काय करतात म्हणजे काय करतात? काय करतात म्हणजे आता मला माहितीये कोणाच्या पुढे खाली किती अंधारे बघितलं आम्ही. कोण असं सांगणारच नाही तुला. मी ह्याच्या आधी पण सांगितलं की कोणच सांगणार नाही की भाऊ मी असं केलंय मी तसं केलं, सगळे पटेल सांगणार. हे भाई मी लय भारी दिवस काढले, मी असं आहे मी तसं होतो, माझ्या हाताखाली एवढे पोरं कामाला होते. पण जो आतमध्ये जातो ना त्यालाच कळतो की हा आतमध्ये काय करतो. आणि जेलचा अभ्यास म्हणजे लय वेगळा अभ्यास आहे. जेल लय गोष्टी शिकून जातं जेल. ते शिक्षण आहे ना, बाहेर करोड रुपये भरले तरी आतमध्ये शिकणार म्हणजे भेटणार नाही. तू काय शिकलास जेल मधून? मी जेलमधून माणसं ओळखायला शिकलो सगळ्यात पहिलं तर. भाई मला बाहेर जमत नव्हतं माणसं ओळखायला. कोण कधी येऊन आपले मारून जाईल, भाई जेल शिकवलं. जेलमध्ये ना म्हणजे भारतातलेच नाही म्हणणार, अख्ख्या पृथ्वीवरची म्हणा, अख्ख्या भारताच्या बाहेरची लोक पण आहेत तिथं. अमेरिका हे ते लंडन वगैरे सगळे, परत आपलं थायलंड, म्हणजे भरपूर लोक. कोण स्मगलर आहे, कोण एमडी, कोण कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आलेले आहेत असे. तर ते सगळे एकत्र असतात आतमध्ये. तर सगळं नवीन नवीन चेहरे असतात ना भाई, कोण कसं आहे कोण काय सगळं शिकायला भेटतं. मग कोण कोणाचं काय ह्याचं वेगळं असतं, ह्याचं वेगळं असतं, ह्याचं वेगळं असतं. त्याच्यामुळं मग मी शिकलो की भाई किती रूप आहेत हे बघ माणसाचे. भाई एवढे रूप आहे, ह्याच्यामधलं कसं ओळखायचं माणूस, ओरिजिनल माणूस कसा ओळखायचा हा, ते भाई मी तिथनं शिकलो. कोण आपल्या जवळ येऊन गाण मारून जाईल ना भाई आपले. मग खोटं बोलून पब्लिकचे मन जिंकायला नाही आवडत. मी जे आहे जे खरं आहे ते खरं बोलतो. ज्यांना आवडेल ते आवडेल, ज्यांना नाही आवडेल त्यांनी बघतील ते काय करायचंय. पण माणसाने कुणी खोटं नाही बोलावं किंवा कुणाचे खोटं बोलून मन नाही जिंकावं. बोलवल्याबद्दल पण थँक्यू. जर इन फ्युचर कधी तू बोललस मला तर मी अजून तुला त्या केस बद्दल पण सांगायची मला इच्छा आहे. आता मी त्या गोष्टीबद्दल सांगू शकत नाही, पण नेक्स्ट टाइम कधी आलोच तर मी सगळं त्या गोष्टीबद्दल बोलून सांगेन. ठीक आहे, थँक्यू सो मच.